तर सकाळीच गरम पाणी म्हणजे जे काही हीटर होतं ते बंद पडलं होतं. म्हणून माझी अशी कसरत चालू होती. छोट्या-छोट्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून देत होते प्रत्येकाला. आता मोठा मुलग्याची सायकलीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून मिस्टर सोडायला गेले होते. मग येताना नाश्त्याच घेऊन आले आम्हाला सगळ्यांनाच. म्हणजे छोट्या मुलग्याला आणि मला इडली आणि उडीद वडा मिक्स अशा प्लेट तेच घेऊन आले होते आणि चटणी आणि सांबार असं होतं. आणि तोच नाश्ता आम्ही केला. त्यांचा होता गुरुवार. मी काय आज गुरुवार केला नाही. शेवटचा गुरुवार. पण माझा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला काहीच करता आलं नाही. मग आम्ही दोघांनी नाश्ता केला. मिस्टरांना काही शाबू भिजत घातलाच होता. आता बाहेर आले तर छान असं एक पांढरं फूल आलं होतं. तर कोणतं आहे ते काय मला माहीत नाही. आणि हा बघा गुलाब पिंक, बेबी पिंकमधला गुलाब एकच उमलला आहे आणि बाकीची जी काय आहे ती मिरची फुलं आपली येतात जास्वंदाची वगैरे. आणि ती छान रातराणीची अजून फुललेली दिसतात. खूप सुंदर दिसत होती. आता माझं सगळं धुणं, भांडी, स्वयंपाक, फरशी, किचन ओटा आवरलेलाच आहे. आणि माझा आता मी एन्जॉय करत होते. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावून केस वगैरे विंचरायची होती तेच मी करत होते. आणि छान असं आवरलं की फ्रेश वाटतं. मग बाकीची कामं राहिलेली करणार. आता इकडे मी सरकले म्हणजे पलीकडे एक बेसिनलाच वरती आरसा आहे तिथे मी विंचरत होते बघून आरशामध्ये. आणि जो काय ड्रेसिंग टेबलचा आरसा आहे त्याचं दार जरासं तिरकं बसायला लागले. व्यवस्थित ते पॅकच बसना झाले. काय त्याचा प्रॉब्लेम झाला आहे काही समजेना. ते तिरकं बसतं त्यामुळं मला दिसेच ना म्हणून पलीकडे सरकले. इकडे 1 किलो शेंगदाणे मला भाजायचे होते कारण खिचडी म्हणजे शाबू फोडणीला टाकायचं होता. त्यासाठी म्हटलं आता एकदमच असं 1 किलो मी भाजून ठेवते. परत सारखं भाजायला लागत नाही. जाते एक 15-20 दिवस तरी जातो. आणि कूट पण त्याचा निम्मा करून ठेवणार. आता मोठा मुलगा घरीच आहे. आज 12 ते 5 घरी असतो आणि 5 नंतर त्याची अभ्यासिका असते. तर त्याला हे पाहिजे होतं, मसाले भात पाहिजे होता. तर तांदूळ माझ्याकडे नव्हता. तर जो काही इडलीचा असतो बघा तोच मी घेतलेला आहे. आणि सिंपल असा मसाले भात त्याला करून देणार. आता संध्याकाळी सांगेनच मी तांदूळ घेऊन यायला. तर ह्या भाताचं सुद्धा छान म्हणजे खिचडीची छान होते किंवा मसाले भातसुद्धा छान होतो. असं काय वेगळं लागते असं का नाही. छान असा पडपडीत त्याला लागतो त्याच पद्धतीने. आणि तो आवडीने सुद्धा हा भात खातो. आता त्याला शाबू आणि भातच पाहिजे असं म्हणायला लागलं काय तर. आणि मिस्टर येताना काही ना काही तर घेऊन आणि येतील. केळी वगैरे घेऊन या म्हणून सांगितले, दही वगैरे ते सुद्धा ते घेऊन येतील. आणि भात छान शिजला की मग आम्ही दोघेजणसुद्धा बसणार. आता वरती गेले मी आणि बघते तर सगळी कपडे खाली पडली होती बरीचशी. वाऱ्याने इतकं वारं जोराजोरात दारं धडकतात. काय बोलूच नका एवढं वारं आहे ह्या भागामध्ये. तर चला म्हटलं आता वाळलेले कपडे कालची जी आहेत ती खाली नेऊन ठेवते. आणि खालची मला आता वरती टाकायची आहेत आत्ता धुतलेली. म्हटली ही पहिला काढूया म्हणजे ती टाकायला बरं पडतं. तर धुणं खाली घेऊन आले वाळलेले. तर शेंगदाणे माझे थोडेसे झाले होते, गार झाले होते. म्हटलं कूट करूया, 1 वाजतच आला आहे. आता येतील म्हटलं मिस्टर आणि त्यांना लागेल लगेच शाबू म्हणून पटकन मी बाकीची कामं तशीच टाकलीत आणि म्हटलं पहिला कूट करून शाबू टाकूया. म्हणजे त्यांना आणि मुलगा बसेल मग बाकीची मग पहिल्यांदा मी कामं केल्याशिवाय मी काही जेवण मला जातच नाही कामं टाकून. त्यासाठी आता मोकळा शाबू झाला आहे म्हणजे मग अशीच 1 तासापूर्वी मी हा शाबू भिजवत घातला होता. आणि छान होतो. ह्याचासुद्धा व्हिडिओ टाकला आहे चॅनलवरती. आणि भात पण शिजायला लागला आहे. आणि ह्याला काय आमटीची वगैरे काहीच गरज नाही ह्या भाताला. आणि त्याच्यासाठीच तेवढा बनवला आहे. त्याचं तो खाऊन घेईल म्हटलं. आणि छान असा मोकळा सुटसुटीत शाबू पण मिस्टरांना असा आवडतो. त्यांना मिरची घातलेलं काही आवडत नाही शाबू. त्यांना त्रास होतो म्हणून बिना मिरचीच करते. पण एक छोटीशी अशी घातल्या आज शाबूमध्ये. तर इकडे शेंगदाणेसुद्धा आता गार करायला मी एका ताटात टाकलेत. आता गार होऊन देत म्हटलं. आणि शाबू पण झालाय आलं की मग जायचं तोपर्यंत का म्हटलं वर कपडे वाळत घालून जाऊया. येईस तोपर्यंत माझं होते बाकीची कामानी आहेत. दुपारनंतरची ती हळूहळू करायलाच पाहिजे म्हटलं. म्हणून धुणं तर आमचं रोजचंच एवढं असतं. भरपूर रोजचं असतं आणि रोज डेली हातानं धुवावं लागतं. त्यामुळे धुण्यामध्ये ॲटलिस्ट माझा 1.5 तास तरी जातो. फरशी पुसायला एक अर्धा पाऊण तास लोटून फरशी पुसून वगैरे जातो. त्यामुळे 2-3 तास आरामात जातात ह्या कामालाच.
चला म्हटलं पहिला कपडे टाकूया आणि खाली जाऊ. एवढ्यात गाडीचा आवाज आलेलाच आहे. म्हटलं आता शेवटची 2 आहे तेवढी घालते पटकन आणि येते आणि दोघांना पण वाढून घेते. तर आज गुरुवारचं मला काहीच करता येत नाही. असं असतो बघा एक दिवस नाही महिन्यातले 4 दिवस की आपल्याला काहीच करता येत नाही. प्रॉब्लेमच झाला आता कालच. त्यामुळं काय आज नाही 4 दिवस तरी माझं काय ह्याच्यात देवाकडं काय लक्षच लागणार नाही. आता मिस्टर मुलं करून घेतात राहिलेली सगळी कामं. आता खाली आले मी सगळं धुणं घालून. थोडी भांडी वगैरे घासली, थोडी पडल्यात ते आता नंतरच घासणार. आता सगळं झालं. मिस्टर हे फराळ करून गेले. मी पण जेवले. मोठा मुलगा पण जेवला. किचन कट्टा क्लीन करून ठेवला संध्याकाळच्या जेवणासाठी. सोबतच जो काही डायनिंग टेबल आहे त्यावर तर इतका पसारा भरलेला होता 2-3 दिवस. त्यावर तसंच आणून साहित्य पडलं होतं. येताना शाबू चिवडा आणि हा राजगिरा लाडू त्यांनी उपवासासाठी घेऊन आले होते आणि केळी सोबत घेऊन आले. केळी आता दुसऱ्या टेबलवरती ठेवलेली आहेत आणि ह्या टेबलवरती आता छोट्या मुलग्याला 3 लाडू राहिलेत कारण 12 होते. चौघांना 3 असे 3 चौक 12 असं केलं. सगळ्यांना काय असेल ते समान वाटणी, बाकीची काय नाही. आणि ही अंडी काल आता बुधवार होता म्हणून आणली होती. तर मोठ्या मुलग्याला रात्री मी पोळ्या वगैरे करून दिल्या. मला एक घेतली तर इथेच ठेवल्यात. म्हटलं समोर असले की संपवता येतील. मी काय फ्रीजमध्ये अंडी वगैरे काय ठेवत नाही कारण जेव्हा अंडी संपवलेलं बरं राहिलं की राहूनच जातं फ्रीजमध्ये. आता इथे होती साबण आणि पलीकडं आपलं ह्याच्यामध्ये वांगी आणि मिरच्या होत्या ते पण सगळं ठेवून टाकलं. ह्या खुर्च्या सगळ्या रिकाम्या केल्या. खुर्च्यावर दिसल तिथं ठेवलं जातंय स्वयंपाकघरात. असं क्लीन मला दिसलं तर व्यवस्थित वाटतं. नाही तर सगळं पसाराच करून ठेवतात प्रत्येक टेबलावरती. इकडे घोडी पण चरायला आली होती आणि कपडे आता आणल्यात. म्हटलं घड्या तर मारून ठेवूया, राहिलं तर राहते दिवसभर ही घड्यांची कामं. एकदा राहिलं तर राहणारच म्हटलं. नाही तर कधी कधी कसं होते दुपारचं भाज्या वगैरे बाकीची तयारी करत बसते मी किंवा एडिटिंगची आणि असंच पडतो ढीग आणि संध्याकाळ झाली की स्वयंपाकाची तयारी करायची. काही इतका कंटाळा येतो मला तरी कपड्यांच्या घड्या मारायचा संध्याकाळ करून काही होत नाही. तुम्ही कधी घालता ते नक्की कमेंट करून सांगा. काढल्या घालता काय थोडे तसंच ठेवता. तर माझा हा टॉप बघा उसवून मी कालच रात्री म्हणजे उसवून ठेवला होता. मला टाईट होत होता कमरेमध्ये. आता इथे म्हटलं खुर्चीत मला उशा वगैरे ठेवून बसायला लागते. म्हटलं ते इतका काय वेळ नाही. म्हटलं हे करूया तसंच आता उभाच टिप मारूया. तर मारून घेतली, बसला व्यवस्थित. आणि हा देखील टॉप थोडासा हातुप्याला टाईट व्हायला लागला आहे. म्हटलं आता कुठं उसवायचं आहे ते मी बघत होते आणि हातोपासुद्धा कट करावा लागेल. आता हे ब्लाऊजसुद्धा 2 महिना झाला असेल आता उद्या असं निम्मं शिवलं आहे. पण वादी नव्हती, निसटली होती म्हणून तसंच पडलं होतं. आता गुरुवारची जी का मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आहे ती मिस्टरांनी केल्या. तर ढाळे वगैरे घातलेच नाहीत त्यांनी, अशीच केल्या पूजा. सगळी बरं असू दे म्हटलं. आता देव आपलं मान्य करतोय म्हटलं. मला तर काही चालतच नव्हतं. नको म्हणताना त्यांनी पण काय ऐकलं नाही. आता संध्याकाळीच्या स्वयंपाकाला भेंडी, आमटी, चपात्या आणि भात असं होतं जेवणाचं संध्याकाळचा बेत. आणि आपलं कसं नाही आता 4 दिवस काय पूजेकडे अजिबात मी तर जात नाही. पण मिस्टरांना ते पूजा न करता आवडत नाही. त्यांनी आंघोळ करतात आणि मग पूजा करतात. कुठेही न इकडे तिकडे लागतात. सोहळ्याची पूजा असते त्या पद्धतीनंच करतात. बरं करा म्हटलं. आता ज्याला करायचं आहे तर करू दे म्हटलं. देवाला असं नाही म्हणायचं नाही म्हटलं आणि करा म्हटलं तुम्हाला जमेल तशी. आणि त्यांना पूजेचं काय अनुभव आहे. त्यांनी मोठ्या पूजा स्वतःच करतात. माझ्यापेक्षा छान करतात. म्हटलं मान्य करतोय देव आजच्यापुरतं करा आता. तर इकडे आता क्रीडा स्पर्धा चालू आहे. त्यासाठी छोट्या मुलाला कसला शर्ट पाहिजे होता. तर त्यांच्या टीमनं ब्लॅक कलरचे घेतल्यात काळ्या रंगाचे. तर काळा रंग आमच्यात चालत नाही म्हणून त्यानं ते कॅन्सल केलं होतं. मग सरांनी त्यांच्या सांगितलं होतं की तुला कोणता आवडतो तो कलर घे आणि त्याच्या पाठीमागं एखादा नंबर वगैरे असं छापून घ्या म्हणून सांगितले. तर त्याला कलरचा हवा होता. मग शोधून बघितलं तर ऑनलाईन खूप महाग होते आणि आमच्या इथे जिथे तर शिवूनच घ्यायला लागेल म्हणायला लागल्यात. पण इतका वेळ पण नाही आहे आणि कोण एकट्यासाठी नाही असं चाललं होतं. दोघांना विचारले
त्यामुळे तो नाराज झाला होता. तर मिस्टरांची पूजा होऊ दे म्हटलं. त्यानंतर तुला बघूया म्हटलं. बाबांची पूजा झाल्या मी विचारतो कुठं काय मिळते काय. नसलं तर मग कोल्हापूर किंवा गांधीनगर किंवा इचलकरंजी एखाद्या ठिकाणी तरी मिळेल. त्याला तसलाच पाहिजे, लालच रंगाचं, असं मिक्स पण नको असं चाललं होतं त्याचं. त्यासाठी तो नाराज झाला होता. कारण मोठा मुलगा त्याला सांगितलं होतं त्या पद्धतीने तो गांधीनगरला ऑर्डर देऊन आला होता. मग त्याने त्याची तयारी केल्या. मग ह्याला पण तसंच वाटत असावं असं वाटायला लागले. दादाला दिले, मला नाही, मला पण तशाच पद्धतीचा पाहिजे. तर चला मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. आजचा व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.